नमस्कार मंडळी, मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये। मी आज बनवणार आहे तवा पुलाव। त्याच्यासाठी मी ही सगळी आधी प्रिपरेशन करून घेतलेले आहे, सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत। ही आपल्याला तवा पुलावसाठी लागणारी चटणी मी ही बनवून घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये मी लसूण आणि लाल मिरची भिजवून हे पेस्ट करून घेतलेलं आहे। तर आपण ह्याच्यामध्ये लिंबू आणि मीठ ॲड करायचं आहे। तर ही चटणी आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे ती घेतलेली आहे। इथे हे खडे मसाला लागणार आहेत ते घेतलेले आहे। आणि हा भात आहे रेग्युलर तांदळाचा, तो मी शिजवून गार करून घेतलेला आहे। तर आपण हा तवा पुलाव शिळ्या भातापासूनही बनवू शकतो। तर मी हा भात तयार करून घेतला आणि मग बनवला। चला तर मग आता आपण फोडणी देऊया। पण तवा पुलाव बनवण्यासाठी मी इथं तवा ठेवलेला आहे। तर आपण हा तवा गरम करून घेऊया आधी। करायचं आहे इथं आपण बटरचा पण वापर करू शकतोय। मी फक्त तेलात बनवणार आहे। इथे मोठे 3 चमचे तेल मी ॲड करणार आहे। मसाले पावडर घेतलेलं मी इथं दाखवलेलं नाही आहे तुम्हाला। तर मसाले पावडर आपण घालताना बघूया कोणते कोणते मसाले आपण इथं यूज करणार आहे। ते खडे मसाले टाकूया सगळे आपल्याला इथं आधी सगळे। तर आपल्याला ह्याच्यामध्ये एक भाज्या करा, सगळ्या भाज्या इथं ॲड करायचे। कांदा टाकायचा, शिमला मिर्च, कोबीज, गाजर टाकूया, आणि हा टोमॅटो। तर ह्या भाज्या सगळ्या आपल्या आधी आपण फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित तेलामध्ये। 5 मिनिटं ह्याला छान आपल्याला भाज्या फ्राय करून घेऊया। हे बघा, हे आपल्या भाज्या सॉफ्ट झालेल्या आहेत, भाजून घेतलेल्या आहेत आपण भाज्या। आता आपण ही जी चटणी बनवलेली आहे ही चटणी घालायची चवीप्रमाणे। 1.5 चम्मच घातलेली आहे मी। आणि तुम्हाला तिखट कमी जास्त कसं हवं आहे तसं घालून घ्या। मिक्स करायचं आहे ह्याच्यामध्ये। त्याच्यामध्ये आता मसाले पावडर ॲड करायचे आहेत। धने पावडर, गरम मसाला, लाल तिखट, मीठ आणि बिर्याणी मसाला घेतलेला आहे। ह्या सगळ्या मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। आणि हे सगळं आता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। हे सगळं आता आपल्याला हलवून झालेलं आहे, मिक्स करून झालेलं आहे। आता हा सुट्टा भात आहे तो आपल्याला ह्याच्यावरती टाकायचा आहे। कोथिंबीर टाकायची आणि हा सगळा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता त्याच्यामध्ये सगळा मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं मिक्स झालेलं आहे, बघू शकताय। वरून कोथिंबीर घालूया आणि आपण ह्याला सर्व करून घेऊया। तर हे बघू शकताय तुम्ही, आपला तवा पुलाव तयार झालेला आहे। तवा पुलावला बरोबर ही चटणी केलेली आहे मी, ती फोडणीसाठी त्याच्यामध्ये लिंबू पिळलेला आणि मीठ टाकलेलं आहे। तर त्या चटणी बरोबर हा पुलाव छान लागतो। इथे मी रायता केलेला आहे गाजराचा आणि हे कांदा, त्याच्याबरोबर हे मी तवा पुलाव सर्व केलेला आहे। तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा। थँक्यू फॉर वॉचिंग।